अतिशय प्रसन्न वाटतंय. प्रत्येक वर्षाची माझी वारी जी आहे, कोविड वगळता प्रत्येक वर्षी मी रेणुका मातेच्या दर्शनाला मी नेहमीच येतोय. मला प्रथमतः सर्व भाविक भक्तांना या नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करायचं आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांनी केलेली घोषणा ती प्रत्यक्ष आता वास्तवामध्ये आलेली आहे. बऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या वरचा GST कमी होऊन तिने आता नवरात्र हा बचतीचा उत्सव साजरा करावा असं त्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. तर सर्व स्तरातून स्वागत होतं आहे. सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळतो आहे. नाही म्हणजे देशाच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल त्यांनी टाकलेलं आहे आणि देश स्वयंपूर्णतेकडे जावा, आत्मनिर्भर व्हावा अशा प्रकारची जी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याकरता गेले काही वर्ष जे देशात भरात काम सुरू आहे. मला वाटतं या GST कमी केल्यामुळे त्याला अधिक गती चालना मिळेल. आपण जर बघितलं तर इतर देवस्थानाच्या तुलनेत माहूर जे गडाचा विकास आहे तो कुठेतरी कमी झाल्यासारखं चालना मिळणं गरजेचं आहे सरकारला. ते आमच्या माध्यमातून मला वाटतं आमच्या सरकारनं माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विस्तारित आराखड्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे सरकारकडून काही दुर्लक्षित झाले देवस्थान असं अजिबात नाही आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असताना त्यावेळी पहिला एक विकास आराखडा मंजूर झाला होता. त्यातून काही कामं झाली. आता माननीय नितीन गडकरी साहेबांनी विशेषतः पुढाकार घेतला आहे फेनिकल लिफ्ट करण्याबद्दल किंवा त्याचा काही तांत्रिक बाबी येत होत्या, त्या अडचणी येत होत्या, त्या आता सुटलेल्या आहेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या विस्तृत आराखड्याला आता मान्यता दिलेली आहे. आता तेवढंच आहे की त्याला गती देणं, लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देणं, हा विकास आराखडा लवकर पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करणं हे निश्चितपणे आम्ही करू. नाही आता असं की आता आरक्षणाबद्दल मी आता काही भाष्य करणार नाही, कारण आता न्यायप्रविष्ट बाब आहे. परंतु अतिशय धोरणात्मक निर्णय आपण करताना तर कोणत्याही समाजाचं आरक्षणमध्ये आपण कमी होणार नाही याची अतिशय पूर्ण दक्षता घेतलेली आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हीच भूमिका मी अध्यक्ष मंडळ समितीची राहिली होती. मला वाटतं आता न्यायालयाची कसोटीमध्ये तो हैदराबाद गॅजेटचा GR टिकला पाहिजे एवढीच आता मातेची चरणी प्रार्थना आहे. जरांगे पाटील यांच्या भाषणाचा भाग जो आहे तो कोर्टात मांडू, दसऱ्यापर्यंत पुनर्विवाह द्या अशी दडपशाही मनोज जरांगे पाटील करतात असं छगन भुजबळ म्हणाले. मी त्याचं भाष्य करणार नाही, कारण मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे की सगळ्या नेते मंडळींनी थोडं आता आपले वक्तव्यावर जर आवर घातला. मी जरांगे पाटलांना विनंती केलेली आहे, भुजबळ साहेबांना विनंती केली आहे. काय की समाजामध्ये विनाकारण एक दुही निर्माण होते, म्हणजे अधिक मन कलुषित होतात, तर ते आपण टाळलं पाहिजे. ह्या पुरोगामी महाराष्ट्राला हे अभिप्रेत नाही आहे. मला वाटतं निश्चितपणे प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा, आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्यातून थोडा संयम बाळगला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, विनंती आहे. आणि नवरात्रीच्या मनापासून मी पुन्हा शुभेच्छा व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा जो संकल्प केलेला आहे, तो संकल्प सिद्धीला जाण्यासाठी त्या खाते जबाबदारी आज माझ्यावर दिलेली आहे. निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी माता आमच्या रेणुका माता मला आशीर्वाद देतील अशा प्रकारची या निमित्तानं मला अपेक्षा आहे. तशी देवीच्या चरणी प्रार्थना आहे. सदावर्तीच्या गाडीवरती हल्ला झाला. सदावर्तीच्या गाडीवर हल्ला झाला. रंगनाथ वाघमारे यांची गाडी देखील पेटवण्यात आली. ते मला कल्पना नाही त्याची. म्हणजे असं कुठला असा हल्ला करणं तर निश्चित निषेधार्ह आहे. तर ते मी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीला प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ
पण म्हटलं की काही लोकांनी संयम बाळगला पाहिजे. जर विनाकारण आपण असे वक्तव्य करू नये त्यामुळे कोणाच्या समाजाच्या भावना दुखवतील, हे थोडं टाळलं. हे काही मंडळींनी त्याला आपल्या स्वतःच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे. गावगाड्यामध्ये सध्या ओबीसी मराठा असा वाद सुरू आहे, बंजारा आदिवासी असे मोर्चे देखील निघत आहेत. मला वाटतं काळाच्या ओघामध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला वेगळ्या समाजामध्ये तो आपोआप कमी होईल. समाजामध्ये मतमतांतर होणं, गावगाड्यातलं एक सोशल फॅब्रिक जे म्हणतो आपण त्याला, ते खराब होणं हे निश्चितच मी म्हटल्याप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार नाही आहे. सगळ्यांनी शांततेने पुढं जावं. मी म्हटल्याप्रमाणे कोणाचे अधिकार आणि कोणाचं आरक्षण कमी होणार नाही, ते काढलं जाणार नाही. तर महागाईवर नियंत्रण मिळणार सरकारला अपयश आला असं अमोल कोल्हे मारत आणि वन नेशन वन टॅक्स असला पाहिजे असे अमोल कोल्हे मारले. ठीक आहे, प्रत्येक मत मांडत असतो. अमोल कोल्हेंना एवढीच विनंती आहे की थोडं संसदेमध्ये जरा जास्त वेळ बसत जा. सरकारची भूमिका कळेल त्यांना काय.